मग शाळा कॉलेजमध्ये असताना काय इंटरेस्ट होता? होरायझन म्हणून आमचं एक स्ट्रीम होतं, तिथे मी काम केलेलं आहे. पहिले तुम्ही भाजपा, नंतर शिवसेना, आता परत भाजपा, हा तुमचा प्रवास राहिला. म्हणजे तेव्हापासनं जे जावळे परिवाराला राजकारणाचा वारसा आहे त्याच्यामुळे. आणि त्यानंतरचा कोविडचा काळ, एकूण तो कसा चॅलेंजिंग काळ होता? पहिलीच वेळ होती आणि कोविडचं काम आलं आणि कोविडमध्ये आला तर त्याच्यामुळे फार अवघड होतं, कारण ऍक्च्युली कोणाला डायरेक्शनच नव्हतं की काय करायला पाहिजे कोविडमध्ये. होता वॉर्ड बदलण्याचा जो काय तुमच्यावर ती वेळ आली, मग ते कसं मॅनेज केलं? अक्षरशः 2 दिवस मिळाले. म्हणजे अच्छा. 2 दिवसाच्या आधी मला कळालं की आता या वॉर्डमध्ये नाही, दुसऱ्या प्रभागात लढायचंय, कारण तिथे राजकारण होतं आणि मोठा त्यानंतर ते संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित केला जातो. असा काही तुमच्या समोर आता पाहिजे प्रसंग शहराच्या बाबतीत आहे का? आणि तुम्ही तो कसा हाताळाल जर समोर आला तर? अनेक जण अप्रोच केलं की आम्हाला नाव द्यायचं, हे करायचंय. आणि 2 विषय असेही आले, खूप सेन्सिटिव्ह विषय आहेत. पण तर त्यावेळेचा काही फरक जाणवला तुम्हाला? एक सिन्सिअरिटी, डिसिप्लिन अशी सगळी सभागृहात जास्त दिसते महिला असल्यामुळे. सभागृहामध्ये महिला असो पुरुष असो, सभागृहाचं डेकोरम फॉलो करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर राजकारणात नसता आलात तर काय व्हायला आवडलं असतं? राजकारणात नसते आले तर